जगद्गुरु पंचाचार्य महाराज की, सद्गुरु बसवेश्वर शिवाचार्य महाराज की, सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की, स्वामी महाराज की, वैराग्य अंत महाराज की, श्री विघ्नेश्वर भगवान की। वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ। त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून तुम्हा सर्वांचा साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून बराच वर्षापासून आपण या ठिकाणी मंथन आणि चिंतन करत आहोत। या अंतर्गत अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला मिळते। काही गोष्टी तुमच्या मनाला टचिंग होतात, काही गोष्टी टचिंग होत नाही। असं का घडतो? ज्यांच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या असेल त्या व्यक्तीला वाटते बरोबर आहे गोष्ट, हे लागू पावते। आप्पा जे बोलले करेक्ट आहे असं वाटते। आणि ज्यांना हे अनुभवलेले आहेत व्यवहारामध्ये त्या व्यक्तीलाच ती अनुभूती होत राहते। असे काही गोष्टी अनेक व्यक्ती आमच्या जवळ येतात, त्यांना बोलल्यानंतर
आमच्या बी लक्षात येत राहते. आपण मरमर करतो कुठल्याही उन्नतीसाठी किंवा आपल्या जीवनात यशस्वी मिळविण्यासाठी प्रत्येक कार्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. उद्देश आहे म्हणून आमचा प्रयत्न चालू आहे, आमचा साधना चालू आहे. या छोटे छोटे लेकराला एक उद्देश आहे. काय उद्देश आहे? छान अभ्यास करावं, पास व्हावं. काही काही लेकराला असं वाटते शाळेमध्ये नंबर 1 यावं. किती लोकांना असं वाटते शाळेमध्ये नंबर 1 यावं? हात वर करा बघू. अनुमान आहे, अनुमान आहे. हात वर केलो, एखादी नंबर 1 मध्ये येणं गेलो. आता आमची आई तर म्हणणार, तू तर हात असं उंच करून म्हणली होतीस, कुठे गेले तुझा हात म्हणून. तुम्हाला छेळतील म्हणून तुम्ही अनुमान करून हात वर करत नाही. इच्छा असते मी शाळेमध्ये नंबर 1 पास. प्रत्येकाला वाटते. चांगलं म्हणून घेण्यासाठी कोणाला नको वाटते मला सांगा. मला कोणीतरी वाईट म्हणावं कोणाचा उद्देश नसते. प्रयत्न तर सर्वांचा असतो, परंतु त्या मंजिल पर्यंत जाणारे फार कमी राहतात. एक पळणारा पोराला बघून एक पोराला बी वाटलं मी बी त्या प्रकारे पळावं, सर्वात नंबर 1 यावे असं म्हणून तो विचार केला. येऊन आई बाबाला भांडण करू लागला. काय म्हणून? उद्या मला बूट पाहिजे. अजून काय पाहिजे सांग आत्ताच. सॉक्स बी पाहिजे, अजून बनीन पाहिजे, अजून हाफ चड्डी पाहिजे, अजून काय काय गोष्टी राहतात ना पळता वेळेस. ठीक आहे. शनिवार बाजारला गेले, तो जाऊन सगळं सामान आणून ठेवलं. पहाटे 4 वाजता उठावं कोण? बापा उठून पळाव का? आणून ठेवले, परंतु 8 दिवस झाला तर सुद्धा तो उठायला तयार नाही. उठल्याशिवाय पळाल्याशिवाय ताकद कुठे येणार आहे? पण स्वतःलाच हे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. डॉक्टरला बघून आम्हाला बी वाटते डॉक्टर व्हावा, इंजिनियरला बघून असं वाटतं की आम्ही बी इंजिनियर, जिल्हाधिकारी होऊन लाल गाडी घेऊन यावं तुम्हाला वाटते, परंतु अभ्यास करावा कोण? ज्या प्रकारे त्या पोराला वाटते पळावा कोण, या ठिकाणी करावा कोण? वाटते सगळ्यांना. तरी सुद्धा कधी कधी असं काही गोष्टी होत असते. आता 1-1 तास माझा डोकं खराब करणारे काही लोक येतात. 5 वर्ष आता आले होते पेशंट, आले की राहिले की गेले की मला माहिती. नाव घेत नाही मी, युट्यूब चालू आहे. तर हात वर करून सांगितले गेले म्हणून सांगायला हरकत नाही, परंतु नाव घेत नाही. 5 वर्ष ट्रेनिंग घेतलं. ट्रेनिंग घेऊन नंबर 1 मध्ये पास. गव्हर्नमेंटचा इरिगेशन खात्यामध्ये त्यांना नोकरी. तुम्ही होते का? हा होते. नोकरी भेटले, पगार फुल आहे आणि ताणतणाव काय नाही, फक्त सही करायचं आहे, पैसा उचलायचा आहे. मला बिलकुल जमत नाही, नोकरीला मी जाणारच नाही. मरे का रे का?
मी जाऊ शकत नाही म्हणलं, शक्य नाही. मग काय करावं मला, दुसऱ्या फील्डमध्ये जायचंय, दुसरा अभ्यास करायचाय. असाच एक पोरगा नीट पास झाला होता 5 वर्षापूर्वी. नीट पास होऊन 600 नंबर भेटले होते त्याला. त्या मेळ्यामध्ये 400 भेटलं तरी सुद्धा नीट मध्ये नंबर लागत गेले डॉक्टरला. वडील बाजारमध्ये चुडवा विकून त्या लेकराला अभ्यास करायला लावले, मुरमुरी विकून. चुडवा काय म्हणतात ना, लाह्याला फोणी वगैरे देऊन, हा चिवडा. कन्नडमध्ये चिडवा म्हणतात की काय, आता मराठीमध्ये चिडवा मला तर उलटा होऊन जाईल. कशाला चिडूला लेऊ आम्हाला, हा उलटा होऊन जाते. नंबर लागल्यावर जावं की नाही पोरग, है इससे भारी करना है. क्या भारी करना है? डॉक्टरच्या सुविधा फुकट मध्ये तुला लागले, तू जायला तयार नाही. ते काश्मीरला कुठंतरी गेले अभ्यासला, त्याच्यापेक्षा भारीचा म्हणून तिथं एक पोरीचा प्रेमामध्ये पडला, तिथंच गेला. व्यर्थ जन्म फुका, हा गमाविला फुका. फुकून टाकले जन्माला. ना आईचा विचार केले, ना वडिलाचा विचार केले, ना परिवाराचा विचार केले, ना स्वतःचा विचार केले. आता नंतर माझ्याकडे अजून रडत आलं, मग का रे काय केले की मला काही सुधार नाही गेलं. आता BAMS ला जाऊन, डॉक्टर गेले BAMS ला जाऊन अभ्यास करू लागले. 300-350 नंबर लागणारा जो अभ्यास आहे, म्हणजे ज्या वेळी आमच्या हातामध्ये मोका भेटते त्या मोक्याचा फायदा न घेता माणूस विचार करून परेशान होऊन जातात. त्याकरता लक्षात घ्या, हातात भेटलेले गमावू नये. अलभ्य हा लाभ आहे, लभ्य हा लाभ समजून सांगितलं. आता वाटामध्ये येता येता कर्नाटकमध्ये गटले, त्यांना बघितलं, व्हिडिओ घेतले का त्याचा सत्कार बी केलो आम्ही. नंबर 1 मध्ये पास झाले म्हणून सत्कार केलो औराद मध्ये. प्रभू चव्हाण MLA, बरेचशे लेकरांना त्यांनी सत्कार ठेवतात त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त. सत्कार केलो, खुशी. आता काय खुशी, कसं बी नीट पास होतं. नीट लावा. नीट कुठं झाले, सगळं अवघड होऊन गेले. नीट वाचला तरच नीट होईल ना. नीट अभ्यास करायचंच नाही, नीट पास होते मला तर नीट कुठं होते, वाकडं होऊन जाते. नीट म्हणजे कळालं का, फार छान ठेवले नाव, नीट. हा फार नीट अभ्यास करावा लागते. पहिले नेट होता, आता नीट झाले. मला सांगा, मी ते सांगणार होतो, काही पोरं फाशी घेऊन मरतात. कशा करता? फाशी घेऊन मरतात. फाशी घेऊन मरण्याचा एकमेव कारण आहे, जे मान मर्यादाला भीतो तो व्यक्ती मरतो. माझा मर्यादा आता राहिले नाही, म्हणजे लोकाला बघून जगणारा व्यक्ती, स्वतःला बघून जगणारा व्यक्ती कधीच मरत नाही. दुसऱ्याला बघून जगणारा मग तो राहत नाही, हे लक्षात घ्या. मेलं तर तुम्ही मरणार आहे, त्याला काय होणार आहे, 2 दिवस म्हणणार आहे, गेलं. परंतु लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील तिकडे लक्ष दिल्यानंतर आम्ही जगू शकत नाही. लोकांकडे लक्ष न लावता स्वतःकडे लक्ष झपलं करायचं, नाहीतर बिलकुल त्या वाटाला जायचं नाही, मस्त मजात राहायचं. अंबानी काय भारी शिकलेले होते काय? अंबानी 6वी शिकलेले माणूस.
त्यांच्याजवळ 200 UPS पास झालेले लोक, 200 लोक होते कलेक्टरच्या पदवीवर असलेले. कितीतरी इंजिनियर, कितीतरी कलेक्टर, कितीतरी CA. काल म्हणलो ना तुम्हाला, कलेक्टरला ऐक ना, हे मोहन पटेल विभूतीवार, त्याला पाटील ठेवलं, सावकार ठेवलं नाव, लोक सावकार सावकार म्हणतात त्याला. कलेक्टर पदवी असलेले व्यक्ती सुद्धा तेवढा त्यांनी मजात राहू शकत नाही. अजून तेवढा असून सुद्धा ते भांडी घासतो म्हटलं तर त्यांच्या एवढा भारी कोण आहे मला सांगा. थोडासा 4 पैसे झाल्यानंतर माणूस ना महाराजला गिनतात का देवाला गिनतात, हड म्हणतात. परंतु एवढा सेवाभाव सगळ्या परिवाराला घेऊन प्रत्येक कार्यामध्ये, फक्त आमचं कार्य म्हणून नाही, कुठल्याही कार्यामध्ये स्वच्छता बाळगणे त्यांचे कार्य कलेक्टर सुद्धा करू शकत नाही. लक्षात घ्या. मग तेवढं जपत नसलं तर या प्रकारे तुमच्या बुद्धिमत्ता असेल, त्या बुद्धीचा वापर करायचा. परंतु जीवनाला हार मानून बिलकुल नाराज व्हायचं नाही. हे तुमच्यासाठी सांगलो सगळं, परेशानी होऊ नको म्हणून. त्याकरता लोक वंदो किंवा निंदो, आपला आचरण मात्र भ्रष्ट होता कामा नये. आचरणाला धक्का येता कामा नये. ते मात्र पथ्य असणं फार गरज आहे. ज्यांच्या जीवनात पथ्य राहणार आहे त्या व्यक्तीला कुठेही किंमत राहणार आहे, कोणीही त्यांचा विश्वास करणार आहे. मी एखादी तुम्हाला म्हटलो, रघुवीर मला काही करावं लागेल, मला 50,000 रुपये आणून द्यावा लागेल. एखादी म्हटलं, त्याने काही करतील, कसंही करतील, कधी न विचारलेले गुरुमावली मला 50,000 रुपये ज्या वेळेला, मी उगा मला आणून देऊ नका. तर कुठल्याही भांगडी करतील ते पैसा जमा करून मला आणून देतील. का देतात? एक विश्वास आहे. इथं धोकादायी नाही. म्हणून हनुमान मंदिर बांधकाम करण्याच्या वेळेला टोटल पैसा माझ्या अकाउंट मध्ये जमा केले होते. मला उलट 4 लाख रुपये टॅक्स भरावं लागलं. मला काय सांगावं, माझ्या अकाउंट मध्ये सगळं उलाट आला झाल्यामुळं गजू भांजे त्यावेळेला नव्हते, नाही तर त्यांच्या अकाउंट मध्ये घालायला लावत होतो मी 2-3 वेळ त्यांना मी म्हणलो, गजो मला पैसा लागते वगैरे. आपण किती सांगा म्हटले, लाख रुपये लागते. 1 तासामध्ये तडजोड करून आम्हाला लाख रुपये ती मदत केले. कशामुळे केले? एक विश्वास. त्या प्रकारे गावात कोणाचा आचार विचार आहार विहार व्यवहार शुद्ध आहे, त्या व्यक्तीला कुठेही रात्री अपरात्री वेळ पडल्यानंतर त्याला वाया जाणार नाही, हे पक्का लक्षात ठेवा. माणस एवढा तुमच्यावर विश्वास करतात म्हटलं तर आचरणामुळं देव कसं करणार नाही? देवाला तर तेच पाहिजे. आचार मार्गे ठाई राव रंक सारखेच पाहिजे. राजा असो किंवा भिकारी असो, सगळ्यांसाठी आचरण एकच आहे. कलेक्टरला आचरण वेगळं, डिप्टी कलेक्टरला वेगळं, CA ला वेगळं, इंजिनियरला वेगळं, महाराजाला वेगळं, राजाला वेगळं, भिकारीला वेगळं, असं काही नाही. सगळ्यांना एकाच मार्ग आहे. सत्य म्हणजे सत्य, अहिंसा म्हणजे अहिंसा, अस्तेय म्हणजे अस्तेय, दान म्हणजे दान, पूजा म्हणजे पूजा, जपा म्हणजे जपा, सगळ्याला सारखंच. कधी कधी माता मंडळी म्हणतात ना, शिवनामाचा
शाळा भरली. या शाळेमध्ये लहान थोर गरीब श्रीमंत सगळ्याला एकच बेंच आहे. हा है की नाही? 10वीचं पोराला आणि पहिला तर्गेतीचं पोराला बसवितात का इथं शाळेमध्ये? हा कॉलेजचे पोरं आणि चौथीचं पोरं एकच शाळेमध्ये बसवितात का? त्याच्या त्याला वेगळं राहते, त्याच्या त्याला वेगळं राहते. 10वीचे वेगळं, 8वीचे वेगळं, 7वीचे वेगळं, 5वीचे वेगळं, पहिलीचे वेगळं, वेगळं वेगळं बसतात. आमच्या शाळा तसं नाही, पहिली पासून कलेक्टर पर्यंत तेवढंच, वेगळं वेगळं नाही. बघा छोटे छोटे बी बसले, पहिली असलेले बी बसले, दुसरी असलेले बी बसले, तिसरी असलेले खेळत बसले. बघा तिसरी असलेले खेळत बसले मस्त. इथं खेळतं बी येते, पळतं बी येते, ऐकतं बी येते, सारखंच. वेगळे वेगळे या ठिकाणी नाही, सगळ्यांना आस्पद आहे. म्हणून हिम्मत पाहिजे. आणि हे हिम्मत, हे सकाश, हे विचार शाळेमध्ये तुम्हाला सांगू शकत नाही म्हणून शाळेच्या पोरं आत्महत्या करतात, सांगत नाही म्हणून आत्महत्या करतात. इथं मात्र तसं नाही. त्या वाटामध्ये गटलेले त्या लेकराला आम्ही सांगितलं, त्याला बांधून ठेवले होते. बांधून मार मार दिले त्याला. शाळेमध्ये नाही, बघणारा माणूस कुठंतरी दर्गामध्ये घेऊन गेले म्हणे, मध्ये घालून लाकडं घातले, आता इस्तू लावतो म्हणून काडी घेतले म्हणा, जाळून टाकतो तुला म्हणून भीती दाखवण्यासाठी. केस धरून मार 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 दिले. बघा, मी म्हणलं एवढं कशाला परेशानी करायला, तुला झपत असलं तर कर, नाहीतर दुसरा सिलेबस आहे. नीट म्हणायचं काय, दुसरं काहीतरी करता येते. तणाव घेऊन तो अभ्यास करायचा नाही म्हणून समजून सांगितलं. ठीक आहे अप्पा, आजपासून मी कुठं बी जाणार नाही. आता जे काय आहे डायरेक्ट बोलल्यानंतर त्यांनाही सुद्धा तकलीफ होते. तू डिप्रेशन मध्ये गेले म्हटलं तर त्याला बरोबरी वाटत नाही. तुझं गलती नाही माय, दुसऱ्याच गलती मानवली. आई मारते बघा, आई मारते कोणाला? लेकराला नाही. रडणारा लेकरा समोर भिंतीला मारते. हेच तुला केले बघा, भिंतीला मारते. भिंतीला भिंत काय केले? परंतु दोष भिंतचा आहे, तुझा नाही म्हणते आई. त्यावेळेला लेकराला समाधान, हा माझं गलती नाही, भिंतीचं गलती आहे. ते लेकरू बी तसं समजून घेते. त्या प्रकारचे बोलत बोलत आल्यामुळं आपल्या लेकराच्या गलती होत असताना दुसऱ्यावर टाकत असल्या कारणानं लेकर बिघडत गेले. तुझं गलती आहे म्हणून लहान असताना सांगत राहिला असेल तर व्यवस्थित लेकर वाढ होत होते. अवघड झाले म्हणून दुसऱ्यांना पाहून इज्जत राहत नाही, माझं बदनामी होते, हे विचार करून माणूस आत्महत्याचा कोशिश करत राहतात. तर अशा प्रकारच्या घटना घडल्यामुळं आज मी ते बोलणार होतो, सकाळीच मी बोललो या प्रकारचे मला बोलायचे. तर सांगायचं तात्पर्य, याचा अर्थ असा नाही की अभ्यास करूच नाही, जे काय करायचं करायचं, किती होते होते, होत नसलं तर तणाव घ्यायचं नाही. सर्व मंगळ तुझ्यासाठी नाही, सगळ्याला बोललो, नाहीतर तू समजून घेऊ नको. तर अशा प्रकारच्या एक प्रसंग आपल्या समोर येत असल्यामुळं निर्भय, आता झालो मी निर्भय. बळकट धरिले गुरुपाय. ज्यांनी गुरुवर्यांच्या पाय बळकट धरतो त्यावेळी तो निर्भय होतो, त्याला भयच राहत नाही. अशा प्रकारच्या निर्भय होण्याच्या काम आपण करत राहावं. तसा सद्बुद्धी सर्व लेकरांना आणि तुम्हा सगळ्यांच्या जीवनामध्ये गुरुमाऊलीचा कृपा आशीर्वाद लाभो, एवढा अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. नित्य नियमाप्रमाणे आज काही काही भक्त या ठिकाणी आरतीमध्ये सहभागी झालेले आहेत. तर दर दिवस त्यांच्या
नाव घेणं शक्य नाही, नाव बी आम्हाला आठवण राहत नाही, तरी तुमचा सर्वांचा सहयोग या ठिकाणी लाभत असल्यामुळं या आनंदाचा क्षण आम्ही पाहू लागलो. यावर्षी मोदकाच्या निलाव नगदी स्वरूपात होईल या सूचना. कारण कोणाला मोदक घ्यायचा असेल तर आता गणपती अजून जायचं किती आहे, किती दिवस आहे, 4 दिवस आहे का, 4 दिवस. मग 4 दिवस पहिले कशाला सांगलाले महाराज म्हटलं तर पैसा जमा करून ठेवण्यासाठी सांगू लागलो. लक्षात आलं का? उद्या आहे म्हटलं तर आज सांगितल्यानंतर पैसे जमा करणं अवघड होते. हे नगदीच्या स्वरूपात येण्याचं एकमेव कारण आहे तूर्तदान महापुण्य. उदर ना पुण्य ना पाप. ठीक आहे, त्याकरता ज्यांच्या अपेक्षा ज्यांना वाटते आम्हाला मोदक पाहिजे म्हटलं तर नगदी पैसा किती म्हणून आणवते पैसे. ज्यांच्या भक्ती किती शक्ती आहे त्यांनी तेवढा पैसा जमा करून घेऊन या. आणि तुमचा आकडा पार झाल्यानंतर तुम्ही काय करणार आहे त्याला, 2 लाख 3 लाख काय आणायचं आणा. आणि आमच्या मंडळी जोरात टाळी वाजवलेले बघा. लक्षात आलं का? ठीक आहे, एवढा अपेक्षा व्यक्त करून हा शुक्रवारी 8 वाजता सायंकाळी. शनिवारी ग्रहण आहे म्हणते. हा 7 तारीखला ग्रहण आहे. 7 तारीखला कोणता वार आहे ते बघा. आणि 7 तारीखला संध्याकाळी 9च्या नंतर ग्रहण सुरू होणार आहे. 9 ते रात्री 1 पर्यंत आपल्याला आचरण करायचं आहे. तर थोडा अपेक्षा बाळगतो. आणि शुक्रवार दिवशी महाप्रसाद असल्या कारणानं कोणाला अन्नदान करायचं असेल तर सुद्धा या ठिकाणी तुम्ही सहयोग करू शकता. मंडळींचा या ठिकाणी एक विचार आहे आपल्या समोर त्यांनी व्यक्त केलेले आहे. सांब जय नम पार्वती हर हर